नमस्कार, मी मयुरा. कुक विथ मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण गाजर हलवा बनवतोय. बऱ्याचदा गाजर किसण्याच्या कंटाळ्यात गाजर हलवा करायचा राहून जातो. तर आज आपण गाजर न किसता गाजराचा हलवा कसा करायचा ते बघूयात. खूप सोपी पद्धत आहे. यासाठी इथे मी 1 किलो लाल रंगाची गाजर घेतली आहेत. गाजर ही 2 रंगाची असतात. लाल रंगाची आणि नारंगी रंगाची. लाल रंगाची गाजरं चवीला खूप गोड असतात. ती या ठिकाणी हलवा बनवताना घ्यावीत. नारंगी रंगाची गाजरं चवीला थोडीशी गोडीला कमी असतात. ती भाजीसाठी वापरू शकता. आणखीन गाजरं निवडताना सांगेन की अशी लहान किंवा मध्यम आकाराची गाजरं घ्यावीत. कारण मोठ्या गाजरात आत जो हलक्या नारंगी रंगाचा पाट असतो तो चवीला कडवट लागतो. जर घ्यायचीच असतील तर आतला पाट तेवढा काढून टाकावा. तर आधी या गाजरांवरील थोडी थोडी स्किन पिलरने काढूयात. ही गाजरं मी आधीच स्वच्छ धुवून घेतली आहेत. खालचा पाट थोडासा कट करून टाकावा आणि गाजराचे 2 ते 3 तुकडे करावेत. लहान गाजर असतील तर ती मधून कट न करता तसेच घेऊ शकता. गाजराचा तळाचा भाग मोठा असतो तर त्याचे 2 ते 3 तुकडे करावेत. आता या ठिकाणी सर्व गाजरांवरील स्किन काढून कापून घेतली आहेत. आता हलवा करायला सुरुवात करूयात. गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. यात आधी 2 टेबलस्पून तूप काढूया. तूप गरम झाले की यात गाजरं काढावीत. आपण किसलेले गाजर जसे आधी तुपात भाजतो त्याप्रमाणे कापलेले गाजरही तुपात 5 मिनिटे परतावे, ज्यामुळे थोडासा रॉनेस निघून जातो. आता गाजरं छान परतली गेली आहेत. यात 1/2 लिटर फुल फॅट दूध ओतूया. झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या 4 शिट्ट्या घ्याव्यात. या ठिकाणी कुकरच्या 4 शिट्ट्या घेतलेत. गाजरही छान शिजली गेली आहेत. आता शिजलेली गाजरं एकतर पळीने कुस्करावीत किंवा मॅशरने मॅश करू शकता. अगदी छान मॅश करून घ्या. बघा आपण किसणीने जसे किसतो तसे अगदी गाजर किसलेले दिसत आहे. यात आपण दूध भरपूर वापरल्याने आटवायला थोडासा वेळ लागतो, पण तुम्ही आवडीनुसार जितका क्रीमी हलवा हवा आहे तितके दूध कमी किंवा जास्त वापरू शकता. आता या ठिकाणी गॅस फुल आचेवर ठेवून हलवा शिजवून घेत आहोत. मध्ये मध्ये पळीने हलवत राहावे. हलव्याचे हे मिश्रण तुम्ही एखाद्या पसरट भांड्यात काढून शिजवू शकता. पण ज्याप्रमाणे आधी टायटलमध्ये सांगितले त्याप्रमाणे कुकरमध्ये शिजवून घेत आहे. आता थोड्या वेळानंतर या ठिकाणी मिश्रण थोडेसे घट्ट झालेले दिसत आहे. यात साखर आवडीनुसार पाऊण कप घालावी. 1/2 टीस्पून वेलची पावडर ही घालावी. साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडेसे पातळ होते. आता या ठिकाणी मिश्रण आणखीन घट्ट झालेले दिसत आहे. 1/2 कप ड्रायफ्रुट्स घालूया. आणि आता हलवा तयार आहे. परफेक्ट हलवा तयार झालाय. यात आपण कंडेन्स मिल्क, खवा किंवा मिल्क पावडर न वापरताही सुपर डिलिशियस लागतो. गाजर न किसताही खूप सोप्या पद्धतीने बनवलेला हा गाजराचा हलवा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे कळवा. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायलाच नका. धन्यवाद.